उद्या नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. मोहन भागवतांना संजय राऊतांनी पाठवलं आमंत्रण. उद्धव ठाकरेंसह सर्व नेते आंदोलनात उपस्थित राहणार. अयोध्या मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग केव्हा होता या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन म्हणजे ढोंगीपणा. चंद्रशेखर बावनकुळेंची आंदोलनावर टीका. उद्धव ठाकरेंनी प्रभू रामाच्या नावानं राजकारण न करण्याचा सल्ला. रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत. एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना जर गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे. सचिन अहिरांच्या बंगल्यावरून राजकारण नको, तो आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. अंबादास दानवे यांचा बंगला गेल्यामुळे कदाचित ते दुःखी. आमदार भोंडेकरांचा दानवेंवरती पलटवार. मला नाही माहिती आता त्याच्यात काय विशेष. आता ते धडपड तर करावं लागेल. हे मी सांगितलं ना, शिंदेचा पक्ष म्हणजे दिल्लीची चाकरी करणार आहे. तर चाकरी करणाऱ्याला काही सगळं मिळतं अशातलं काही भाग नाही. जे द्यावं ते घ्यावं लागत असतं. त्यामुळे जे दिलं ते घेतील ते. त्यांचा स्वतःचा बंगला गेला असेल म्हणून त्यांना असं वाटत असेल तर तो आमचा इंटरनल मॅटर आहे आणि याच्यावरती माझी पण सचिन भाऊशी बोलणं झाला. तो बंगला अजूनही शिवसेनेकडेच आहे, गोरेताईकडे आहे आणि गोरेताई आजही आमच्यासाठी नेतेच आहेत. तर त्याच्यामुळे तो काही खूप मोठा विषय नाही. त्या इंटरनल बसून ते सॉल्व्ह केलं. तो काही त्याच्यात त्या राजकारणाचा वगैरे काही विषय नाही. आधी लाडक्या बहिणींची संख्या कमी केली, आता योजनाही बंद केली. जेव्हा बहिणींच्या दारात मतं मागायला जातील तेव्हा त्यांना धडा शिकवा. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांची टीका. आता साडीची योजना बंद केली तर ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती. म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस. तुमची बुद्धी कुठे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र. आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं. जयंत पाटलांनी एनडीए सोबत जाऊ नये अशी आमची अपेक्षा. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय मत. जयंत पाटील शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणारं नेतृत्व असल्याचंही विधान केलंय. जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मला वाटते असं काही घडेल असं मला वाटत नाही. दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. उपोषणामुळे त्यांचं वजन 8.9 किलोनं कमी. देशभरामधून वांगचुक यांना पाठिंबा. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेस खासदार पवन खेडांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट. वांगचुक यांच्या उपोषणाच्या 20व्या दिवशी काँग्रेस नेते आंदोलनस्थळी. सोनम वांगचुक जी के स्वास्थ्य को लेकर हम सबको चिंता है और एक बहुत संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती. ऐसी सरकार के सामने विरोध का तरीका बदलते रहना चाहिए. हमें इनकी चिंता है स्वास्थ्य की, जो बच्चे बैठे हैं उनकी भी, कि आप अपनी जान को जोखिम में डालकर इस सरकार से कुछ हासिल नहीं कर पाए. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. सुप्रिया सुळे जंतर मंतरवरती जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार.
3 इडियट्समधील रॅन्चो सोनम वांगचुकवरून प्रेरित नव्हता, अभिनेते आमिर खानची माहिती. सोनम वांगचुकांच्या उपोषणाबाबत आमिर खानला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर. आमिर खान भेटीसाठी न गेल्यामुळे अभिजित दिपकेंनी टीका केली होती. मुंबई महानगरपालिकेनं मुलुंडमध्ये नव्यानं उभारलेल्या अग्रवाल रुग्णालयाला महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट. दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचा मुख्य दरवाजा जवळपास 15 मिनिटं न उघडल्यामुळे पेडणेकरांचा संताप. नव्या रुग्णालयाच्या दरवाजाची आस्थापना पाहून अधिकाऱ्यांना सुनावलं. संभाजीनगरच्या सातारा गावामध्ये भाऊबंदकीच्या वादात जादूटोण्याचा प्रकार. माजी सरपंच फिरोज पटेल आणि त्यांच्या 3 भावांना जादूटोणा करून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. या प्रकरणी पोलिसांनी अयूब खान, जब्बार खान पठाणला अटक केली आहे. राजकीय आणि व्यावसायिक वादामधून प्रकार घडल्याचं समोर. ऑनलाईन कंटेंट थेट हटवणं अयोग्य, कॉमेडियन कुणाल कामराची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका. आक्षेपार्ह कंटेंट ठरवणं आणि तो थेट हटवण्याचा नियम अयोग्य असल्याचा दावा. मुंबई हायकोर्टानं केंद्राकडे उत्तर मागितलंय. 29 जुलैपर्यंत केंद्रानं उत्तर देण्याचे निर्देश. गोंदिया जिल्हा परिषदेच्या गटनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक. गोंदिया जिल्हा परिषदेसाठी उषा शहारे यांची गटनेतेपदी निवड. काँग्रेसचे गटनेते संदीप भाटिया भाजपसोबत गेल्यानं उषा शहारे यांची निवड. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या थकीत वीज बिल माफीवरून सांगलीतील शेतकरी नाराज. थकीत वीज बिल माफीचा कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा नाही. नदीतून पाणी उपसा करण्यासाठी 10 हॉर्स पॉवर पर्यंत पंपाची गरज, मात्र 7.5 हॉर्स पर्यंत पंप असल्याचं शेतकऱ्यांची वीज बिल माफी होणार नाही. राज्यातील ओलासह ॲप आधारित कंपन्यांसाठी नवे नियम. चालकांना 80% भाडे, त्याचबरोबर मराठी भाषा अनिवार्य. महाराष्ट्रात नवे ॲग्रिगेटर धोरण लागू. निश्चित कालावधीमध्ये तक्रारींचं निवारण करण्याची ही अट. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अखेर विभाजन. पेठ आणि त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बाजार समित्या. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन. तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्यांची स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या बसनं घेतला अचानक पेट. प्रवासी सुखरूप. संभाजीनगरहून बीडच्या दिशेनं जाणाऱ्या ईव्ही बसनं पेट घेतला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या सांजखेडा शिवारातली घटना आहे. संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षक हरीश खाटावकर यांच्या विरोधामध्ये विवाहित महिलेशी लैंगिक अत्याचाराची तक्रार. ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. मैत्रीचा गैरफायदा घेत लग्नाचा आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. गुन्हा दाखल, चौकशी सुरू आहे. अकोला पोलिसांनी केला देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. रात्री उशिरा पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत 9 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलाय. बनावट ग्राहक पाठवत पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन. अटक करण्यात आलेल्या आरोपींना दिल्लीतून ड्रग्ज आणल्याची माहिती दिली आहे. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून ड्रग्ज बंगळुरूमध्ये नेण्यासाठी निघालेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील घायवळ टोळीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 3 दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागामध्ये घायवळ टोळीकडून एकावरती करण्यात आला होता हल्ला. आरोपी प्रशांत धुमाळ याला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील दुधना नदीपात्रामध्ये संशयास्पद पावडरनं खळबळ. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पावडर नदीपात्रामध्ये टाकल्याचा संशय. पावडर पाण्यात मिसळल्यामुळे नदीपात्रातील पाणी काळसर. तातडीनं चौकशी करून कारवाईची मागणी. संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीची जप्तीची कारवाई होईल म्हणून चक्क कार्यालयामध्ये तब्बल 3 तास कुलूप बंद. शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न दिल्यानं कोर्टानं कार्यालयातील चलसंपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले. फुलंब्रीतील शेतकऱ्याचं जमिनीच्या मोबदल्यामध्ये 2,22,00,000 रुपये देण्याचे कोर्टानं दिले होते आदेश. त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे कार्यालय जप्तीचे आदेश. कार्यालय बंद असल्याचा बेलिफनं पंचनामा केला. जिल्हाधिकाऱ्यांविरोधामध्ये अवमान याचिका दाखल होणार असल्याची माहिती आहे. म्यानमारमधील 25 ओलिसांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांच्याकडे असणार मोहिमेची जबाबदारी. टास्क फोर्स म्हणजे असणार ATS IBचे अधिकारी. थायलंड म्यानमार सीमेवरती सायबर माफियांनी तरुणांना ओलीस ठेवलं.
लोणावळ्याच्या चिक्कीला जीआय टॅग, 100 वर्षांच्या गोड परंपरेला जागतिक संरक्षण. या निर्णयामुळे स्थानिक चिक्की उद्योगाला नवी ताकद मिळणार. देशविदेशामध्ये लोणावळा चिक्कीची ओळख आणखी भक्कम होणार. सांगली महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेलं वारणाली हॉस्पिटल कसं चालवायचं यावरून वाद. हॉस्पिटल खासगी तत्वावरती चालवायला द्यायचं की महापालिकेनं चालवावं यावरून तळ्यात मळ्यात धोरण. हॉस्पिटल खासगी संस्थेला चालवायला देण्यास विरोध, त्यामुळे हॉस्पिटलचं साहित्य धूळ खात पडलंय. वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने, खाजगीकरणच्या अनुषंगाने जे काही माननीय नगरसेवकांच्या सूचना होत्या की आपण खाजगीकरण नाही करायचे, तर सध्या आपण वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट की मार्केटमध्ये असं हॉस्पिटल चालवायसाठी काय त्यांचं नियोजन आहे किंवा त्यांचं काय इंटरेस्ट आहे ते जाणवण्यासाठी फक्त हे विषयपत्र होता. खाजगीकरणचं सध्या महानगरपालिकेमधून काही नियोजन नाही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांची वेषांतर करून केईएम रुग्णालयाची मध्यरात्री पाहणी. अचानक केलेल्या पाहणीमध्ये रुग्णालयातल्या अनेक त्रुटी आल्यासमोर. केईएमच्या अधिष्ठातांशी चर्चा करून जागेवरती नसल्याचं डॉक्टरांचं निलंबन करण्याच्या सूचना. अंड्यांच्या किमतींनी पुन्हा एकदा घेतली उसळी. काही दिवसांपूर्वी 80 रुपये डझन मिळणारी अंडी आता 110 ते 120 रुपये डझन मिळणार. एका अंड्याची किंमत देखील 7 रुपयांवरून 9 रुपयांवरती. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या नागडे परिसरामध्ये दहशत पसरवलेला बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागानं आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात काल मध्यरात्री बिबट्या अखेर जेरबंद झालाय. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.